फुटाणे न घालता हरभरे भाजून त्याचे टरकले काढले पाट्यावरती आणि असे पाकडून घेतले, म्हणजे भाजी छान होती फुटाण्यापेक्षा. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट पाट्यावर वाटून टाकलेली आहे आणि ती अशी चांगली परतायची. आता आपल्याला एकच मटण टाकायचं. हळद टाकायची. हळद झाल्यानंतर मीठ टाकायचं. हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं, खडे मीठ टाकायचं. खडे मीठाने टेस्ट चांगली येते. असलं तर बघ त्याला हलवायचं असतं. आता फोडणी दिल्यानंतर गरम पाणी टाकायचं. तर इथे कांदा खोबरं आपण जी चुलीमध्ये हारेमध्ये भाजलेलं आहे, आता पाट्यावरती आपण चांगलं बारीक करून घेऊया. तर मिक्सरवरती वाटण्यापेक्षा पाट्यावरती चव ही चांगली येते, त्याच्यामुळे पाट्यावरतीच वाटण करून घेतलेलं आहे. आता पाणी टाकून थोडंसं वाटण आपण बारीक करून घेऊया. आणि इथे 5 किलो चिकन घेतले. तर एकीकडे मटण आपण 12 किलो शिजण्यास ठेवलं होतं आणि एकीकडे आपण इथे चिकन घेतलेलं आहे. आता तेलामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि इथे 5 किलो चिकन घेतले. आता ते पातेल्यामध्ये आपण शिजवून घेऊया. यात्रेसाठी 5 किलो चिकन आणि 12 किलो मटण आणलेले होते. रेसिपी आज अपलोड केलेली आहे आणि हे बहिणीने केलेलं आहे आणि ही भाऊजाई आहे. तर आता चिकन आहे ना आपण चांगलं असं परतून घेऊया आणि मग वाफच चांगली काढली की मग नंतर मग झाकून ठेवायचं आहे. म्हणजे वाफेमध्ये चांगलं हे चिकन शिजलं गेलं की मग चवीला देखील चिकन खायला चांगलं लागतं. त्या चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता इथे आपल्याला मटण शिजलं आहे की नाही ते पाहून घ्यायचं आहे. म्हणजे फोडणी आपल्याला करायची आहे, त्याच्यामुळे मटण चांगलं शिजून द्यायचं आहे. तर मटण इथे चांगलं शिजलं आहे, त्याच्यामुळे ते खाली उतरून ठेवलं आहे. आणि दुसरीकडे चिकन देखील व्यवस्थित शिजलं होतं. तर त्यापूर्वी इथे मसाले काढून घेतले फोडणी टाकण्यासाठी. तर इथे चिकन पाहू शकता. इथे चिकन देखील व्यवस्थित शिजलं होतं, कारण की चिकन हे मटणापेक्षा पटकन शिजलं जातं आणि छानपैकी असं चिकन शिजलं होतं. आता ते चिकन आपण काढून ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया मटणाची. टोमॅटो चांगला परतला आहे. तर पातेल्यामध्ये आता तेल टाकलं आहे. मसाले चांगले तेलामध्ये परतायचे. फोडणीला चांगला चरका बसून द्यायचा. फोडणीचा खमंग वास सुटला पाहिजे. नंतर हे वाटलेले मसाले टाकायचे. हा मसाला म्हणजे तर मसाला चांगला तेलामध्ये आपण परतून घेतला की मग तरी देखील चांगली येते. त्याच्यामुळे बहिणीने छानपैकी असा मसाला परतून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे मसाला चांगला शिजला जातो आणि मग तरी देखील खूप छान येते. तर आता सर्व मटण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला जेवढी रस्साभाजी करायची आहे तेवढे यामध्ये पाणी टाकून भाजी चांगली उकळून घ्यायची आहे. तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि इथे चिकन देखील शिजलेलं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.